तुमच्या भावाचा नंबर कोणी घेईन असं वाटलं नव्हतं. कोणा घेतला काय घेतला त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. नमस्कार, मी जय आणि माझ्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळी सकाळीच कॉलेजला जायला निघलो होतो. आपण तर टोपी वगैरे घालून घेतली कारण थंडी लई होती. लाईफ मध्ये मला कोणतंच काम जमलं नाही आणि आज त्याच्यामध्ये तोंडाला रुमाल बांधलं ते बी जमलं नाही. जाऊ द्या, घ्या दाखवून नवीन ऍडमिशन आहे सध्या. पहिले तर आपण आपल्या गावामध्ये आलो आणि तिथे गाडी उभा केली आणि एकच घेऊन चाला मला पेपरला. आमची गाड़ी वाली मालिक पहले मेरे को तेल पिलाओ नहीं तो तुम यही फिर हो जाओगे, तुम्हारा कॉलेज तक गाड़ी लौटना पड़ेगा तुमको. पहिले मग काकाला म्हणलं पहिले 10 रुपये तेल टाका तो आम्ही कॉलेज. आमच्याकडे अल्ट्रा प्रो नावाचा एक गॉगल होता, मग ते घातला आम्ही. चला म्हणलं आता रिएक्शन बघू. तेवढ्यातच आम्हाला रिएक्शन असे खतरनाक भेटले भाऊ, काय सांगा तुम्हाला. डायरेक्ट कॉलेजला येऊन तर पोहोचलो होतो पहिले. चला म्हणलं आज शेवटचा पेपर, आज आपण रिक्स घेऊ आणि मोबाईल डायरेक्ट मध्ये आपण आपल्या क्लासमध्ये येऊन बसलो होतो. पण कृष्ण भाऊ जरा दुसरं चालू होतं, लडकी का चक्कर बाबू भैया. सर ना आमचं मेन पेपर लिहावं, मोबाईल बाहेर ठेवला लावले. नंतर म्हणे एक प्रॅक्टिकल लिहावं आणि थोडं आली आपली. तुमच्या भावानं सगळ्यात प्रॅक्टिकल लिहून टाकलं. आपण जसं व्हिडिओ काढायला लागलं तसं आपले सगळे बघायला लागले. म्हणून तेवढं कृष्ण भाऊ पण हसत होता. तुमचा भाऊ तर बाहेर आला डायरेक्ट पेपर लिहून. म्हणलं चला आता ना बाहेर फिरू. आपला भाऊ आपल्या डायरेक्ट 2 बोट वर घेतो. तुम्हाला तर माहिती आपण कोणत्या कॉलेजला कोणा ओळखला असेल तर कमेंट करून नक्की सांग. एक नंबरचा क्लिपचा काय इशू होता, एका पोरीने आमच्याकडून फोन घेतला होता तिच्या घरी फोन लावायला. आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करून जा.